चला नमस्कार विद्यार्थ्यांनो, टीईटी 2026 महत्वाच्या सूचना आलेल्या आहेत. या सूचनामध्ये अत्यंत गरजेचं पाहणं आहे. तुम्हाला पेपरला जाताना काय सोबत घेऊन जायचं, काय गोष्टी न्यायच्या नाही, त्यासोबत तुम्हाला पेपर सोडवताना कशा प्रकारे सोडवायचा आहे आणि त्याच सोबत गेस पेपर मिळणार आहे. आपण मागच्या टीईटीच्या वेळेस जो काय गेस पेपर घेतला होता त्यातले 86 क्वेश्चन या 150 क्वेश्चन पैकी आलेले होते. तर यावेळेस सुद्धा गेस पेपर आलेला आहे. हा गेस पेपर तुम्हाला घ्यायचा असेल तर आपला नंबर दिसतो, त्या नंबरला संपर्क करायचा. फीस किती आहे ते सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार, त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा. या व्हिडिओमध्ये जर पाहिलं असेल तुम्हाला तर परीक्षा दिवशी संपूर्ण मार्गदर्शक सूचना आहे. तुमच्या ऍडमिट कार्ड पासून ते तुमचा पेपर सोडण्यापर्यंत सगळे तुम्हाला इथं मिळणार. पहिलं, शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी अंतिम क्षणिक आणि अचूक रूपरेषा या व्हिडिओच्या माध्यमातून बघा. परीक्षेची तयारी, परीक्षा केंद्रावर आगमन कधीपर्यंत पोहोचायचं आहे, परीक्षा गृहातील नियम काय आहेत आणि तुम्ही ओएमआर शीट जी आहे त्याची उत्तरपत्रिका कशा प्रकारे तुम्हाला सोडवायची ही सगळी माहिती या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. त्यामुळे शेवट पण हा व्हिडिओ बघा. आवडलं तर नक्की व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबत काय न्यायचं तुम्हाला, सगळ्यात महत्त्वाचं तुमचं हॉल तिकीट जे फर्स्ट असावं. ठीक आहे, फक्त काळा पेनच न्यायचा तुम्हाला, तो पण जेलचा पेन नसावा. मूळ ओळखपत्र, तुमचं ओरिजिनल जे ओळखपत्र आहे ते ओरिजिनल ओळखपत्र सोबत त्याची एक झेरॉक्स तुम्हाला न्यायची. पाण्याची बॉटल जर न्यायची असेल तर ती पूर्णपणे पारदर्शक असली पाहिजे, एवढं चालतंय. आता कुठल्या गोष्टी न्यायच्या नाहीत तर पाऊस, बॅग, पर्स चालणार नाहीत. नोट्स असेल, पुस्तक असेल, लेखन पॅड असेल तो तिथे चालणार नाही. आता ओळखपत्र, पडताळणी नियम आणि अटी तुम्हाला दिलेले आहेत. काय तर बघा, तुम्हाला ओळखपत्राचा प्रकार आधार कार्ड असेल, पासपोर्ट असेल, पॅन कार्ड असेल किंवा ड्रायव्हिंग लायसन्स असेल तर यापैकी कुठलीही एक काय पाहिजे, ओरिजिनल तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्याच्यासोबत त्याची एक झेरॉक्स सुद्धा तुम्हाला काढायची. त्यानंतर ओळखपत्राची केवळ कलर झेरॉक्स असेल, तुमच्याकडे ओळखपत्र आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल आणि कलर झेरॉक्स असेल ती चालणार नाही, ग्राह्य धरली जाणार नाही. त्यांनी स्पष्ट तसं दिलेलं आहे. तुम्हाला प्रवेश त्या ठिकाणी नाकारला जाईल जर तुमच्याकडे ओळखपत्र ओरिजिनल कुठलंही नसेल. महत्वाची अट, मूळ ओळखपत्रावरील छायाचित्र आणि उमेदवार स्पष्टपणे ओळखता येणे अनिवार्य आहे. आता काही जणांनी काय ई आधारद्वारे हे आधार कार्ड ऑनलाईन काढलं असेल तर तिथं काही गोष्टी असणं गरजेचं आहे. ते म्हणजे आधार निर्मितीचा दिनांक असा, आधार डाउनलोडचा दिनांक आणि स्पष्ट फोटोसह रंगीत प्रिंट त्या ठिकाणी असली तरच हे ग्राह्य धरलं जाईल, अन्यथा नाही. तसंच UIDAI च्या संकेतस्थळावरूनच ते डाउनलोड केलेलं असावं. पुढं नावात बदल असेल, आता कोणाच्या नावात बदल असतात, ज्या महिला असतात लग्न झाले त्यांच्या नावात बदल असतो, नंतर पतीचं नाव असतं. मग विवाह निबंधक दाखला किंवा राजपत्र किंवा प्रज्ञापत्र, तुमचं ॲफिडेव्हिट सुद्धा चालतं इथं. ठीक आहे, लग्न झालं असेल, मॅरेज सर्टिफिकेट असेल ते पण चालतं, किंवा त्या ठिकाणी तुम्ही राजपत्र केलं असेल ते पण चालतं. ठीक आहे, मूळ प्रत, छायाकित प्रत आवश्यक आहे नावात जर बदल असेल तर. आता दिव्यांग उमेदवार जर असेल तर त्यांच्यासाठी बघा, TET.in वरून प्रपत्र 3 हे तुम्हाला अपलोड करायचंय, अनिवार्य आहे. कोणासाठी, दिव्यांग उमेदवार जर टीईटी देत असेल त्यांच्यासाठी आहे. परीक्षेच्या दिवशी हे प्रपत्र केंद्र संचालकाकडे जमा करावे, इतर कुठलंही कागदपत्र आणू नये असं सांगितलेलं आहे. ड्रेस कोड आणि CCTVचे नियम त्यांनी सांगितलेले आहेत. महिलांसाठी सूचना आहे, कपडे, दुपट्टा, ओढणी किंवा बुरका परिधान करण्यास स्वातंत्र्य चालतं, काही प्रॉब्लेम नाहीये. मात्र लाईव्ह CCTV मध्ये चेहरा स्पष्ट दिसण्यासाठी कान, डोळे किंवा चेहऱ्यावर कुठलंही आवरण नसावं, चेहरा झाकलेला नसावा. ज्यांच्याकडे शूज असतील तर तिथं ऐकलं की बुटांना सक्त मनाई आहे, शूज तुमचे काढून घेतले जातील. तुमच्याकडे उघडे पाद म्हणजे चप्पल असेल, स्लीपर असेल, सॅडल असेल त्याला परवानगी दिलेली आहे. सगळ्या सूचना तुमच्या हॉल तिकीटवरच्या आहे. वेळेचे नियोजन आणि आगमन, तर हे पाण्याबद्दल बघा. आपला गेस्ट पेपर मागच्या वेळेस 86 प्रश्न गेस्ट पेपर मध्ये आले होते. यावेळेस तुम्हाला जर गेस्ट पेपर घ्यायचा असेल तर लक्षात ठेवा, 249 रुपये गेस्ट पेपरची फीस आहे. जो गेस्ट पेपर तुमचा 2024 आणि 25चा जो पेपर आहे त्या पेपरला रिलेटेड आहे. 25च्या पेपरला एक रिलेटेड आहे आणि 24च्या पेपरला एक रिलेटेड, असे दोन तुम्हाला गेस्ट पेपर मिळतील ज्याची फीस 249 आहे. कुठून घ्यायची तर लक्षात ठेवा, हा आपला नंबर आहे, या नंबरला तुम्हाला संपर्क करायचा आहे. व्हॉट्सअप नंबर आहे 955262 65 63, या नंबरला संपर्क करा. व्हॉट्सअपला डायरेक्ट गेस्ट पेपर. फोनपे नंबर आहे, गुगल पे नंबर आहे, 249 रुपये फीस पाठवा आणि स्क्रीनशॉट व्हॉट्सअपला पाठवून द्या, तुम्हाला गेस्ट पेपर मिळून जाईल. हा शक्यतो चालेल. आंदोलन असेल, पाऊस असेल तर तुम्ही तुमच्या वेळेनुसार लवकर सेंटरवर पोहोचण्याचा प्रयत्न करा.
वेळेच्या नंतर कुठल्याही प्रकारे कुणालाही प्रवेश दिला जाणार नाही. परीक्षा कक्षात तुम्ही प्रवेश केल्याच्या नंतर बघा, अनेक जण असतात, काही जण मद्य किंवा अंमली पदार्थ सेवन केल्यास तात्काळ कायदेशीर कारवाई आणि भविष्यातील परीक्षावर तुम्हाला बंदी लागू शकते. पडताळणी पूर्ण झाल्यावर स्वतःच्या बैठक क्रमांकावर बसणे अनिवार्य आहे. हॉलमध्ये गेला आपलाच बघा, आपलाच नंबर आहे का, सेंटर आपलंच आहे का ते पण चेक करा. पेपर 1 आणि पेपर 2 दोन्ही पेपरसाठी नोंदणी केली असल्यास 2 स्वतंत्र आवश्यक आहेत. दोन्ही पेपरचा बैठक क्रमांक वेगळा असू शकतो. आता बघा, हे तुमची OMR शीट आहे. तुमचा पेपरला तुम्ही गेलात तर तुमची प्राथमिक माहिती तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. इकडे बैठक क्रमांक तुमचा जो आहे डब्यामध्ये बैठक क्रमांक व्यवस्थित लिहायचा आहे. त्यानंतर इकडे तुमचा संच असतो, ए संच, बी संच, डी संच, तर तो व्यवस्थित कुठला संच आहे तो व्यवस्थित तिथं गोल करायचा आहे आणि बैठक क्रमांक सुद्धा तुम्हाला व्यवस्थित गोल करायचा. फक्त काळ्या किंवा निळ्या बॉल पेनचाच वापर करा असं सांगितलं. पण काळा पेनच घेऊन जायचा आहे, तो पण बॉल पेनच घेऊन जायचा, जेल पेन चालणार नाही. आता गोल कशा प्रकारे करायचे, नवीन असतील तर लक्षात ठेवा, उत्तरे नोंदण्यासाठी अचूक पद्धत आहे. योग्य अशा प्रकारे तुम्हाला गोल करायचं, पूर्ण गोल. याच्या बाहेर जात असेल हरकत नाही, जाऊ द्या, फक्त याला टच नाही झालं पाहिजे इकडच्याला. ओके, इकडे दाखवलं तुम्हाला असं अर्धवट गोल करायचं नाही किंवा अशी फुली मारायची नाही किंवा 2-2 गोल करायचे नाहीये. असे 2 केले तर ऑलरेडी तुमचा चूकच झालेला आहे. एकदा गिरवलेला पर्याय बदलता येणार नाही. एकदा गोल केलंय, चेंज अजिबात करता येणार नाही. फोल्डरेबल ब्लेड किंवा व्हाईटनरचा वापर त्या ठिकाणी केला असेल तर तो तिथं ग्राह्य धरला जाणार नाही. परीक्षा संपताना दिलेला आहे. सोडवलेल्या आणि न सोडवलेल्या प्रश्न आहेत त्यांची संख्या अंकात OMR शीटवर दिलेल्या चौकटीत तुम्हाला नोंदवायचं आहे. तुम्ही किती सोडवले किती न सोडवले तिथं तुम्हाला आहे. त्यानंतर मूळ उत्तरपत्रिका परीक्षेकडे जमा करायची, जे तुमचे गार्डनियर असतात त्यांच्याकडे, आणि स्वतःची स्वाक्षरी त्या ठिकाणी करायची, बघायचं केलेली एक नाही. उत्तरपत्रिकेची कार्बन प्रत म्हणजे ज्याला आपण कार्बन कॉपी म्हणतो ती स्वतः फाडून घ्यायची. प्रश्नपत्रिकेवर कुठलीही नोंद करू नये किंवा पुष्टे फाडू नये. संपूर्ण साहित्य पेपरमध्ये तुमच्याकडे नेणं गरजेचं आहे. पेपरला गेस पेपरला मागच्या वेळेस 86 क्वेश्चन आलेले होते, ज्यामध्ये मग जे काही वेगवेगळे 4 स्टेटमेंट दिले त्यातला एखादा क्वेश्चन सुद्धा विचारलेला आहे. यावेळेस तुम्हाला गेस पेपर पाहिजे असेल तर टोटल गेस पेपर 2 मिळतील. त्याची फीस 249 रुपये आहे आणि मागच्या वेळेस 86 आले होते, यावेळेस सुद्धा क्वेश्चन येतील. हे क्वेश्चन आपण पेपर कशावरून काढतो, 2024चा तुमचा झालेला टीईटी पेपर आणि 2025चा तुमचा झालेला टीईटीचा पेपर, 24चा त्यासोबत 25चा पेपर, या दोन्ही पेपरवर अंतर्गत हे टीईटीचा तुमचा गेस पेपर काढलेला आहे. त्यामुळे नक्कीच यावेळेस सुद्धा एक 80-82-86 या दरम्यान तुमच्या गेस पेपरला क्वेश्चन येतील. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि गेस पेपर घ्यायचा असेल तर आपला नंबर दिलाय, नंबरला संपर्क करा 9552629563. ओके, थांबते.